AIB हे जे इन्व्हेस्टिगेशन विंग आहे ते तिथं तपास करते. AIB वर दुसरा कोणाचा अधिकार नाही, डायरेक्ट मंत्र्याचा अधिकार असतो. मग तुमचं VSR बरोबर आर्थिक संबंध आहेत, VSR बरोबर तुमचे व्यक्तिगत संबंध आहेत. VSRला ज्या दिवशी एखादी मोठी बँक 40 कोटी रुपये निधी देते तेव्हा चंद्रबाबू नायडूच्या एका NBFCला सुद्धा 50 कोटी रुपये त्याच दिवशी तिथं दिले जातात. अहो किती अजून योगायोग तिथं आणू. आणि हे सगळे संबंध असल्यामुळे अजितदादांना न्याय मिळत नाही आणि इन्व्हेस्टिगेशन हे योग्य दिशेने जात नाही असं आमचं ठाम मत आहे. त्यांनी म्हटलंय की VSRचा मालक VK सिंग यांनी व्हॉट्सअप करून कॉल करून मीडियापासून दूर राहण्यासाठी सांगितलं होतं, खास करून पिंकी माळीच्या आईला आणि त्याच्या भावाला द्या. आणि सोबतच त्याच्या रेकॉर्डेड कॉलमध्ये हे सुद्धा त्यांनी दावा केला आहे बिटकरी यांनी की पायलट यांनी अजित पवार इनको फ्लाईट को ठोक दिया अशी ही भाषा वापरलेली आहे असा दावा अमोल बिटकरींनी केला आहे. याचाच एक ऑडिओ मुंबईमध्ये जेव्हा प्रेस कॉन्फरन्स झाली होती त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही दिला होता की एक वकील VK सिंगचा असा बोलतोय की उस पायलट ने ठोक दिया. हा एक मुद्दा त्याच्यामध्ये आहे. त्याच्याच बरोबर ते माळी परिवार आहे ते स्वतःच्या मुलीला न्याय मिळावा यासाठी आणि खास करून अजितदादांना न्याय मिळावा, या दोघांना न्याय मिळावा अशासाठी ते तिथं प्रयत्न करतात. त्यांची आई तिथं आजारी आहे, त्यांचा तिथं डॉक्टरांकडनं चांगलं तिथं ट्रीटमेंट तिथं सुरू आहे. पण त्यांना कुठेतरी दबाव हा आणला जातो आहे, मग ये नाही मिलेगा वो नाही मिलेगा. आणि ह्याच्यात कुठंतरी VK सिंगला असं वाटतंय आता CIDकडे जात असताना AK-47 घेऊन जाणारा माणूस म्हणजे किती पोचलेला असेल तुम्ही त्या ठिकाणी बघा. मग तिथं अशा पद्धतीने या व्यक्तीला वाचवलं जात असेल तर मग इन्व्हेस्टिगेशन योग्य दिशेने जाईल असं आम्हाला दुर्दैवाने त्या ठिकाणी वाटत नाही. ज्या पद्धतीने VK सिंगची चौकशी होतीये, तुम्ही म्हणताय तो गन घेऊन जातोय, तो माध्यमांच्या समोर येत नाही, त्याचे चित्रण येत नाहीये, हे बघता CID आणि VK सिंग यांची मिलीभगत आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, CIDमध्ये असणारे अधिकारी चांगले आहेत, ते काय खराब आहेत असं मी म्हणणार नाही. कारण का शेवटी ते महाराष्ट्र पोलीसची लोक आहेत, त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. पण शेवटी कसं असतं की आता तशीच घटना जे मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनवर FIR तर आमचा PI घेतच होता, टायपिंग करायला सुरुवात झाली होती, आमचा व्हिडिओ त्याच्यामध्ये स्टेटमेंट त्या ठिकाणी घेतलं जात होतं आणि त्याच्यातच वरून एक मोठा अधिकारी तिथे आला आणि ते सगळं थांबवलं कारण त्या अधिकाऱ्याला अजून कुणीतरी तिथं फोन केलं होतं, प्रेशर टाकलं होतं. मग अशा पद्धतीने CIDवर जर प्रेशर टाकलं गेलं तर मग इन्व्हेस्टिगेशन का तिथं नीट होणार नाही. माझं म्हणणं की इन्व्हेस्टिगेशन तर दूर राहिलं, साधा आमचा FIR तिथं घेतला जात नसेल, तिथं किरीट सोमय्या जर पोलीस स्टेशनला जाऊन दबाव आणून त्यांच्या काळामध्ये अशाच प्रकारच्या एका घटनेमध्ये घाटकोपरच्या एका ॲक्सिडेंटमध्ये विमानाच्या FIR करून घेत असेल आणि आम्ही आमदार असताना सुद्धा तिथं जाऊन आणि दादांचे नातेवाईक असताना